आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे की गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पैशांची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो पीक विमा अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला खरोखर खूप आनंद होईल, कारण की सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वितरण आता होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती, बऱ्याच दिवसापासून बातम्या देखील आल्या होत्या आज पीक विमा येणार, उद्या येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला का? तर शेतकऱ्याला पीक विमा भेटलाच नाही। काहीच शेतकऱ्याला पीक विमा भेटला होता तर मग आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे। फक्त एका वर्षाचा हा प्रश्न नसून मागील 3 वर्षांचा, म्हणजेच 2022, 2023 पासून ते 2024 या 3 वर्षांचा एक पैसा आता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे। बघा सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी आता मंजूर केला आहे। बघा राज्यातील 16 जिल्ह्यांतील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज हा निधी जमा होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे 16 जिल्ह्यांची यादी आता सांगण्यात आली आहे। या 16 जिल्ह्यामध्ये जर काय तुमचा जिल्हा असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विमा जमा होणार अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज हा पीक विमा 100% तुम्हाला मिळत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात। तर पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे खात्यामध्ये आता पैसे येत आहे। सरकारने या कामासाठी बघा खूप मोठा निधी मंजूर केला असून राज्यातील 16 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँकेत आपले खाते उघडले आहे का हे नक्की चेक करून घ्या, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्याचा आता सुरुवात झाली आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता ह्या महत्त्वाच्या बँका आहे, या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे। बघा सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 45,900 रुपयांची मोठी मदत आज या ठिकाणी खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे भरपूर मोठा निधी आज शेतकऱ्याला मिळत आहे। शेतकऱ्याला पहिले वाटत होतं निधी आम्हाला 20,000 किंवा 10,000 असा मिळेल, परंतु बघा शेतकऱ्याचे जे काय नुकसान झाले हे नुकसान बघून पीक विम्याची अतिरिक्त निधी सरकारच्या माध्यमातून आता वितरण होत आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, पिकाला किती पैसे मिळणार आहे याची देखील यादी सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे। म्हणजे की बघा आता तुमचं कोणतं पीक आहे त्या पिकानुसार तुम्हाला निधी मिळणार आहे। बघा तुमचं जर नुकसान झालं असेल, तुम्ही पीक विमा भरला असेल तर सरकारच्या माध्यमातून आज याच महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये निधी वाटप होत आहे। बघा जर तुमचे भात नावाचं पीक असेल तर तुम्हाला 50,000 रुपयापासून ते बघा 61,000 रुपयापर्यंत पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे। नाचणी पिकासाठी 15,000 ते 40,000 रुपये आज तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे। आता पाहून घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी 55,000 रुपये आज खात्यामध्ये जमा केले जात आहे। आणि कापूस पिकाचे जर काय तुमचे नुकसान झाले असेल, तुम्ही पीक विमा भरला असेल
तर 60,000 रुपयांपेक्षा जास्त निधी आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे. त्यानंतर तूर पिकासाठी 47,000 रुपये आणि मूग पिकासाठी 28,000 रुपये आज खात्यामध्ये जमा केला जात आहे पीक विमा. बघा, ज्वारी आणि बाजरी पिकासाठी 26 ते 32,000 रुपयांची रक्कम आज खात्यामध्ये जमा होत आहे. तसेच उडीद, मूग, बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे उडीद व मूग जे का पीक आहे याचा तर निधी मिळणारच. त्यासोबत मका, भुईमूग, बघा आणि कापसाला देखील सरकारच्या माध्यमातून अत्यंत मोठा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे. तो आज खात्यामध्ये जमा होत आहे. बघा, कांदा, तीळ या पिकांसाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मागील 3 वर्षांचा जो का पीक विमा आहे तो तुम्हाला आता मिळत आहे. बघा, मागे 3 वर्षामध्ये भरपूर या ठिकाणी पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्याच अनुसंधाने सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा, कधी गारपीट झाली तर कधी महापुरामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले होते. आपण सर्वांनी पीक विम्याचे फॉर्म पण भरले होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे पैसे भेटले नव्हते. पण आता शेतकऱ्यांसाठी अजिबात या ठिकाणी काळजी करू नका असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. कारण की बघा, सरकारने सर्व कागदपत्रे तपासून याद्या आता तयार केल्या आहेत. बघा, हा विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. असा मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आणि बँकांना कडक शब्दामध्ये सांगितलं आहे, एकही शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडकून राहता कामा नये. म्हणजे की अगदी आता काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. बघा, बँकांनी रात्रंदिवस काम करून हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण आता केली जात आहे. याआधी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे बघा तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मिळत असता, ते देखील हप्ता तुम्हाला आता लवकरच या ठिकाणी मिळणार आहे. बघा, जे काय रखडलेला पीक विमा आहे तो पण आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असं म्हणलं तरी आता काहीच हरकत या ठिकाणी पडू शकत नाही. गावातील प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, आपल्या नातेवाईकांना सांगा, कारण हा पैसा आज खात्यामध्ये जमा केला जात आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले नसेल तर बँकेमध्ये जाऊन ते काम करून घ्या. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला महत्त्वाची कामे देखील तात्काळ करून घ्यावी लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. अन्यथा या ठिकाणी निधी जमा होण्यामध्ये अडचण पण येऊ शकते असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. 3 वर्षांचा हा सर्व मोठा हिशोब आज खात्यामध्ये जमा होत आहे. तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यात या विम्याची नवीन यादी आता सरकारने मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. हेक्टरी 45,900 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. ती आज या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. मदत आज खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दिवस रात्र कबाड कष्ट करून शेतात पीक पिकवले होते, पण आसमानी संकटामुळे त्यांचे नुकसान झाले होते, त्यांना आता त्यांच्या मदतीचा मोबदला आज खात्यामध्ये जमा केला जात आहे. ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कष्टकरी शेतकरी वर्ग खूप आनंदी झाला असून प्रत्येक जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आता आहे. हा सर्व पैसा तुमच्या हक्काचा आहे, कष्टाचा आहे आणि तो आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. वेळ न घालवता जवळच्या बँकेमध्ये जाऊन किंवा मोबाईलवर मेसेज तपासून आपली शिल्लक रक्कम तपासा की तुमच्या खात्यामध्ये नेमकं निधी किती आला आहे. जर तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये आले असतील तर सर्वात मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी असं म्हटलं तरी काहीच हरकत पडू शकत नाही. तर बघा, सरकारच्या माध्यमातून बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्याला आता सावकाराकडे जाण्याची गरज उरणार नाही, कारण की पीक विम्याचे मोठे पाठबळ आता शेतकऱ्याला मिळत आहे. बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिला जिल्हा येतोय नाशिक, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर सोलापूर,
त्यानंतर आहे कोल्हापूर, त्यानंतर सातारा. बघा सातारा पण जिल्ह्याचा समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर यवतमाळ, परभणी, नंदुरबार, अकोला, बीड, जालना, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हा सर्व पैसा खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने आता पीक विमा मंजूर केला आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आज खात्यामध्ये पैसा जमा होत आहे. थेट तुमच्या खात्यामध्ये आता गरजू शेतकऱ्याला हा निधी जमा होत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं जर काय सांगायचं झालं तर बघा हा पैसा नेमका कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होणार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात प्रथम SBI म्हणजे की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार. कारण की 60% जास्त शेतकऱ्यांचे खाते SBI बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असते. त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, ज्या काय ग्रामीण बँक आहे, ग्रामीण बँकामध्ये पण निधी जमा होत आहे. पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पण निधी जमा होत आहे. खाजगी स्वरूपाच्या जरी बँका असतील तरी पण त्या बँकेमध्ये देखील निधी जमा होत आहे. अडचण कसल्याच प्रकारे येणार नाही. कारण की बघा हे हस्तांतर डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून आता होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.